कुसुमबाईकडून चटणी आण जा. जा आणि कुसुमबाईला वाटीभर चटणी द्या म्हणावं. केल्यावर घालते म्हणजे म्हणावं आई. बरं आई, जाते मी. आणि इकडे ती प्लेट. कुसुमबाई, कुसुमबाई. अगं बाई पिंकी, तू आलीस होय? होय कुसुमबाई, आईने का नाही एक वाटीभर लाल चटणी मागितली आणि केलं की घालते म्हणले लगेच. अगं पिंकी, आमची बी चटणी संपली आहे. अगं ह्या पावसामुळे का नाही करायचीच राहिली बघ. ऊनच पडेना झाले ग. आता तुझ्या आईला बी का नाही राग येईल बघ. आता काय करू ग, चटणी संपली माझी. राहू दे कुसुमबाई, नसल्यावर कुठून देणार, असल्यावर देतावच की. जाते मी. ए पिंकी समजदार आहे बा खरंच. आये आये आये, कुसुमबाईची चटणी संपली ग. नाही म्हणाल्या, काय करायचं आता? जाऊ दे, आपल्याकडे नसलं की साऱ्या गावाकडे नसते बघ. सगळ्याला देते मी, पण माझी कोण गरज करीत नाही लवकर बघ. राहू दे, थांब मीच बघते दुसरीकडे आता. आणि इकडे प्लेट. कमला, ए कमला. अगं बाय पारू, तू आहेस होय? कशी काय आलीस? सांग की. ये बस मध्ये. अगं कमला, माझी चटणी संपली. ह्या पावसामुळे का नाही काहीच करायला नाही बघ. वाटीभर चटणी देतीस काय? उसनी केल्यावर लगेच घालते. हाय की न्या जा. मी मागच्या महिन्यातच ठेवली होती करून. मला माहित आहे बाई, पुन्हा पावसाळ्यात पाऊस लागला की उन्हाची वाट बघत बसावं लागते. म्हणून मी आधीच करून ठेवली. बघ न्यायचा तुला काय न्यायचे असेल तेवढे. बस मी घेऊन येते. कमला बघ की, मी पिंकीला कुसुमबाईकडे लावलं होतं ग चटणी आणायला, पण दिली नाही, संपली म्हणून सांगितली ग. बघ की कशी आहे कुसुमबाई. अगं पारू, खरंच संपली आहे कुसुमबाई चटणी. परवाच मला म्हणत होती ही पाऊस काय बंद होईना झालाय, मला चटणी करायची आहे. चटणी संपली माझी. कुसुमबाई असल्यावर कवाच नाही म्हणत नाही बघ. असल्यावर देतेच, उगाच राग मान नको. संपली असेल बा, जाऊ दे. जाऊ का मी, मला भाजी करायची आहे अजून. बरं थांब, मी चटणी आणून देते. जा बाई, तुझी कामं पडली असतील आता. सकाळी स्वयंपाकाचा टाइम आहे. जा.